यानंतर आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड, तर बारामती मतदारसंघातून अजित पवार हे 20,000 मतांनी पराभूत आहेत। आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं, त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। उत्तम जानकर ऍक्सिडेंटली आमदार झाले, तर लवकरच ते माजी आमदार होतील। कास्ट सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना तुमची आमदारकी कशी वाचेल ते बघा। जानकरांच्या दाव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर। उत्तम जानकर स्वतः ऍक्सिडेंटली आमदार झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की पुढच्या 6 महिन्यात ते माजी आमदार होतील। याचं विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचे 12 तर एकनाथ शिंदेंचे 18 आमदार, भाजपचे 77 आणि महायुतीचे अपक्ष धरून 110 फक्त जागा आल्या आहेत। तर जानकर यांचा स्फोटक दावा, लोकमत नसलेलं सरकार हे 4 महिन्यांमध्ये जमीनदोस्त झालेलं दिसेल अशी व्यूहरचना आखल्याचाही दावा। जे फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत, हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल। उत्तम जानकरांचं वक्तव्य अपरिपक्व आहे, विरोधकांचा रडीचा डाव सुरू। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका, तर उत्तम जानकर कशाच्या आधारावर बोलतायत त्यांनी स्पष्ट करावं असाही सवाल। मला वाटतं रडीचा डाव उत्तम जानकर आणि महाविकास आघाडी खेळते। अशी कुठली मशिनरी आहे की ज्या ईव्हीएम मध्ये ते घुसलेत। पुण्यात ईव्हीएम विरोधात पवार गटाचं चर्चासत्र, तर ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक सादर। राहुल मेहता यांनी मतांच्या चोरीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार। 6 तारखेच्या आधी सगळे प्रतिज्ञापत्र दाखल करणार। निवडणूक आयोगाचे नियम न पाळले तर हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचाही या ठिकाणी इशारा। रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल, तर स्क्रीनशॉट्स फेक असल्याचं तपासात समोर येईल। बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेन, रुपाली पाटील आक्रमक। हा जो स्क्रीनशॉट आहे हा जर फेक असेल तर ती पोलीस यंत्रणा तपास करेल ना, आणि तो स्क्रीनशॉट खरा आहे का खोटा आहे हे जितेंद्र आव्हाडांना पण माहिती आहे। फॉरवर्ड केलेला चॅट कायद्यानं गुन्हा, तर हे माहीत आहे का? आव्हाडांचा सवाल, तर शिवीगाळ करत मला धमकी। आमदाराला धमकी दिली जाते, अजून माज उतरलेला नाही। धमकी प्रकरणावरून आव्हाडांची टीका। मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांचा प्रश्न तिथे उभा आहे। फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे हे माहिती आहे का? अमोल मिटकरींची जितेंद्र आव्हाड यांच्यावर ट्विट करत टीका, तर आव्हाड साहेब रुपालीताईंनी तुमची काय अशी बदनामी केली? मिटकरी यांचा ट्विट करत सवाल, तर तुमच्या चॅटची सत्यता या निमित्तानं पोलिसांनी तपासलीच पाहिजे असंही वक्तव्य।